नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल असा शेजवान फ्रँकी. बाहेरून खुसखुशीत पराठा, आतमध्ये चविष्ट स्टफिंग आणि त्यावर झणझणीत शेजवान सॉस. प्रत्येक घास तुम्हाला पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. ही रेसिपी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, कोणते छोटे छोटे टिप्स वापरायचे आणि परफेक्ट फ्रँकी कशी तयार करायची हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या झणझणीत आणि स्वादिष्ट शेजवान फ्रँकीच्या रेसिपीला. तर इथं सर्वात आधी मी इथे बटाटे उकडायला टाकणार आहेत. इथे अर्धा किलो बटाटे मी घेतलेले आहेत. तुम्हाला किती फ्रँकी बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घ्या. आता इथे मी बटाटे धुवून उकडायला टाकलेले आहेत. मी त्याला कुकरमध्ये उकडून घेणार आहे. कुकरमध्ये उकडल्याने थोड्या लवकर उकडतील. तर 3 ते 4 शिट्टीमध्ये बटाटे छान उकडतील. तोपर्यंत आपण इथे फ्रँकीसाठी पीठ मळून घेऊया. तर इथे मी मैद्याची फ्रँकी बनवत आहे. तुम्ही याला गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकून थोडं थोडं पाणी करून घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचा. अशा प्रकारे गोळा मळून घेतलेला आहे. आता याला ठेवायचं साईडला. इथे बटाटे पण उकडलेले आहेत. कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढायचं. बटाटे काढून घ्यायचे, थंड करून घ्यायचे बटाटे आणि याच्या साली काढून घ्यायच्या. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि बाहेरचं खाण्यापेक्षा आपण असं घरच्या घरी करून खाल्लं तर कधीही चांगलंच. तर इथे मी सगळे बटाटे इथे काढून घेते आणि थोडे थंड करून घेते आणि थंड केल्यानंतर आता याच्या साली काढून घ्यायच्या. तर आता मी अशाच सगळ्या बटाट्याच्या साली काढून घेते आणि खूप साधी सिंपल रेसिपी आहे. इथं बटाट्याच्या साली काढून घेतल्या आणि आता बटाट्याला आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. तुम्ही मॅशरने कुस्करून घ्या किंवा अशा प्रकारे ग्लासने कुस्करून घ्या किंवा एखादी वाटी घ्या, त्यानुसार कुस्करून घ्यायचे. तर इथे हे बटाटे जर जास्त थंड झाले असेल तर आपण हाताने पण याला कुस्करू शकतो. मी ते ग्लासने कुस्करून घेतलं आणि इथे मी आता कोबी घेतलेली आहे. तर मी कोबी तर इथे बारीक कट करून घेते. तर कोबी कट करून घ्यायची. त्यानंतर इथे 1 कांदा घ्यायचा. तर ही फ्रँकी तुम्ही याच्यात खूप साऱ्या भाज्या टाकूनसुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे कोबी टाकूनसुद्धा बनवू शकता. इथे मी कोबी कट करून घेतली आणि 1 कांदा कट करून घ्यायचा आहे. आता कोबी आणि कांदा कापून घेतला, ते ठेवलं साईडला. आता गॅसवर मी कढई ठेवलेला आहे. आपल्याला फ्रँकी बनवण्यासाठी बटाट्याचा मसाला तयार करायचा. तर इथे कढई ठेवली, त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकला, थोडासा कापलेला कांदा टाकला आणि कुस्करून घेतलेला. आता याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा. याच्यात जास्त कुठले मसाले ना काय टाकायचं, कमीत कमी साहित्यात होणारी फ्रँकी आहे. आता याच्यामध्ये मी हा बटाटा टाकून घेते आणि थोडंसं आपल्याला याला मिक्स करायचं आणि याच्यामध्ये 2 चम्मच शेजवान सॉस टाकायचा, म्हणजे शेजवान चटणी टाकायची. तर इथे मी 2 ते 3 चम्मच शेजवान चटणी टाकून घेणार आहे. आता याच्यात आपल्याला मीठ किंवा मसाले काहीच टाकायचं नाही, कारण ही शेजवान चटणी तिखट, गोड, आंबट सगळीच चव आहे याच्यात. त्यामुळं मी आता याच्यात काहीच दुसरे मसाले टाकणार नाही. जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं चवीनुसार मीठ टाकू शकता. टेस्ट करायचं की मिठाची गरज असली तर टाकायचं किंवा नाही टाकायचं. आता परत याला 1 ते 2 मिनटं छान असा हा बटाट्याचा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा. तर इथे मी शेजवान सॉस परत 1 चम्मच टाकून घेतलेला आहे. आता हा मसाला रेडी झालेला आहे. याच्यात मी तिखट होण्याकरिता थोडीशी चटणी टाकली, लाल चटणी टाकलेली आहे. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची पावडर टाकू शकता. आता परत 1 ते 2 मिनटं छान याला मिक्स करायचं. तर हा शेजवान फ्रँकीचा मसाला रेडी झालेला आहे बटाट्याचा. आणि आपण जे पीठ मळून ठेवलं ते पण मुरलेलं आहे. तर हे ठेवायचं थंड होण्याकरिता आणि इथे पीठ बघायचं आहे. तर पीठ पण मुरलेलं आहे. आता आपल्याला याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या. तर इथे मी पोळपाट घेतला आणि याचा थोडासा आपल्याला उंडा घ्यायचा आणि चपातीसारखं याला लाटून घ्यायचं. तर मी आता याला चपातीसारखं लाटून घेते.
बघू शकता मी चपातीसारखी ही पोळी लाटून घेतलेली आहे. अशाच मी 4-5 तेवढ्या पिठामध्ये 4-5 फ्रँक्या होतात. तर मी 4-5 पोळ्या लाटून घेतल्या. आता गॅसवर तवा ठेवला, त्यावर थोडंसं तेल लावलं आणि ही मैद्याची पोळी याच्यावर टाकून घेतली. बघू शकता 4 ते 5 इतके झालेले आहे. तर आता आपल्याला याला तेल लावून भाजून घ्यायचं, छान भाजायचं आहे. तर इथे मी तेल लावून छान भाजून घेते. मी तेल लावून अलटीपलटी करून छान ह्या फ्रँकी भाजून घेतली. अशाच मी सगळ्या या पोळ्या भाजून घेतल्या आहेत. आता आपल्याला याची फ्रँकी तयार करायची. तर सर्वात आधी इथे एक चपाती घ्यायची किंवा ही मैद्याची पोळी आपण लाटून घेतलेली ती घ्यायची. त्यामध्ये हा बटाट्याचा मसाला टाकून घ्यायचा, मधोमध टाकायचा. आता हा मसाला किती टाकायचा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. तर मी इथे भरभरून टाकणार आहे, कारण बाहेर आपण जेव्हा फ्रँकी खातो त्यात मसाला जास्त लागतो. त्यामुळे मी इथे टाकून घेतलं जास्त. आणि आता याच्यावर कापलेला कोबी टाकायचा, कापलेला कांदा टाकायचा आणि चीज किसून टाकायचा आहे. तर जे छोटे क्यूब असतात ना चीजचे, तेच मी एक टाकणार आहे. तर चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता किंवा कमीसुद्धा टाकू शकता. आणि ही अशीच फ्रँकी जर तुम्हाला पनीरची बनवायची असेल तर तुम्ही याच्यात पनीरसुद्धा टाकू शकता किसून. आता इथे मी एक क्यूब घेतलेलं आहे चीजचं आणि ते किसून मी टाकून घेते. तर चीज आपल्याला किसून टाकायचं आणि फ्रँकी बनवून घ्यायची. तर चीज टाकून घेतलं. आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे फोल्ड करायचं. तर गॅसवर तवा ठेवायचा, तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि एक 2 फ्रँकी आपल्याला अलटीपलटी करून तेल टाकून छान अशा क्रिस्पी भाजून घ्यायच्या. तर खूप टेस्टी होतात ह्या फ्रँकी. नक्की करून बघा आणि घरच्या घरी मुलांना करून खाऊ घाला. तर इथे मी तव्यात फ्रँकी टाकलेली आहे आणि आता मी थोडं तेल टाकून अलटीपलटी करून छान क्रिस्पी या फ्रँकी करून घेणार आहे. तर अशाच मी सगळ्या फ्रँकी आता भाजून घेणार आहे. तर ही फ्रँकी रेसिपी, शेजवान फ्रँकी रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.